नमस्कार मित्रांनो. एक महत्त्वाच्या आणि अतिशय ट्रेडर जीवनाशी निगडीत अशा विषयावरती आपण बातचीत करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ जो आहे एज्युकेशनल पर्पजने केलेला गेला आहे. गुंतवणूक हा सल्ला नाही आहे. शेअर बाजारमध्ये जोखीम असते व सर्व निर्णय जे आहेत ते स्वतःच्या जबाबदारीवरती घेणं गरजेचं आहे. तर आपण किंवा प्रत्येक इंटरनेट रिटेल ट्रेडर जो आहे तो ऑप्शन्समध्ये बाईंग करतो आणि त्यामध्ये तो काहीतरी चुका करतो आणि त्या चुकामुळं काय होतं बरं? छोटासा प्रॉफिट आणि मोठा लॉस. छोटा प्रॉफिट म्हणजे काय? ₹500 प्रॉफिट आणि लॉसची वेळ आल्यानंतर 15,000चा लॉस. 5,000चं प्रॉफिट, लॉसची वेळ आल्यानंतर 75,000चा लॉस. 10,000चं प्रॉफिट, लॉसची वेळ आल्यानंतर 1,20,000चा लॉस. हे का बरं होतं? त्याच्या पाठीमागचे कारण काय? रिझन्स काय? ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय, तर ट्रेडिंग करताना एक गोष्ट असते, आपली कॅपिटल जी आहे ती एकदम छोटीशी असते. त्यामुळे आपण डायरेक्शनल ऑप्शन बायरच होतो. भले ती कॉल साईडमध्ये असेल, भले तो पुट साईडमध्ये असेल आणि जो की एक रिस्कीएस्ट पार्ट आहे ट्रेडिंगमधला. ट्रेडिंगमध्ये शॉर्ट टर्म मूव्ज होत असतात आणि त्या शॉर्ट टर्म मूव्जमध्ये तुम्ही जर हायर किमतीला कॉल किंवा पुटमध्ये एंट्री करत असाल तर आणि त्यानंतर तो थीटा डेके, गॅमा डेके याच्यामुळे जो आहे तो फेड होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस राहतात. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा केव्हा कुठला इव्हेंट डे आहे, ज्यावेळेस तुम्हाला तुमची गट फिलिंग, तुमचं मन तुम्हाला सांगतंय, त्यावेळेस तुम्ही तुमची त्याची पोझिशन सायझिंग जी आहे ती वाढवताय व्हॉलॅटिलिटीच्या दरम्यान. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं लोकांचा दृष्टिकोन जो एकदम चुकीचा आहे तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं फिक्स पर्सेंटेज ऑफ रिस्क पर ट्रेड ठेवणं नाही. आणि त्याचबरोबर स्टॉप लॉस मध्ये डिसिप्लिन न फॉलो करणं. हा तो स्टॉप लॉस जो आहे तो प्रत्येकाचा हिट होणार आहे. त्याला कुणीही वाचू शकलं नाही यार. कारण हा एक हार्डेस्ट एकदम टफेस्ट प्रोफेशन आहे आणि त्यामुळं त्यातनं तुम्हाला दूर राहणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर राहतो. भले तुम्ही स्ट्रॅटर्जी, पायवॉट किंवा मोमेंटम कॅन्डल्सचा वापर करून करताय, इंट्राडे मध्ये ऑप्शन्स बायर म्हणून करताय, ज्यामध्ये तुमचं मोठे लॉसेस राहतात आणि छोटासा प्रॉफिट राहतोय, लिटिल लॉस प्रॉफिट राहतोय आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कमी पडताय, तर त्याकरता हा व्हिडिओ आपण बनवलाय. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय ऍक्च्युली होऊ राहिलंय? तुम्ही ब्रेकआउट बघता, एक मोठी कॅन्डल झाली, अग्रेसिव्हली एकदम तुम्ही त्यामध्ये एंटर करता, छोटंसं प्रॉफिट दिसलं की तुम्ही बुक जे आहे क्विकली करता. ट्रेड जो आहे फेल ज्या वेळेस होतोय त्याला होल्ड करताय आणि तिथं तुमचं मन तुमचं काम करायला सुरुवात करतं. अरे बाबा आता रिव्हर्सल होणार आहे बरं का, रिव्हर्सल होणार आहे आणि त्यामुळं तुमचं जे 30,000चं कॅपिटल आहे अगदी 3,000 अगदी 2,000 वरती येतं आणि तिकडनं तुम्ही बाहेर पडता आणि त्यानंतर पुढच्या ट्रेडमध्ये उरलेल्या 3,000मध्ये तुम्ही तो जो लॉस जो झालेला आहे जवळजवळ 27,000चा, जवळजवळ 25,000चा, तो रिकव्हर करण्याच्या नादात बिगर कॅपिटलनी, बिगर स्ट्रक्चरने तिथे एंट्री करण्याचा प्रयत्न करता. मग तिथं सगळ्यात मोठा बिगेस्ट स्ट्रक्चरल मिस्टेक जो तुमच्यामध्ये होतो, जो की ऑप्शन्स बायरनी त्याच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन्स मध्ये बाय करत आहात, तुमच्या अगेन जे आहेत काही पॅरामीटर जे ते काम करत असतात आणि ते पॅरामीटर्स कुठले आहेत? ते म्हणजे आय व्ही क्रश, टाइम डिके, लेट एंट्री मूव्ह मध्ये पायवॉट आणि मोमेंटम जरी तुम्ही वापर करताय, परंतु तुमची जर एंट्री त्या पायवॉट पासून भरपूर दूर आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी तुम्ही महागडे प्रीमियम जे ते बाय करताय, त्या कॉलचा असो किंवा पुटचा असो, तुमच्या फेवरमध्ये भली 2-5 पॉईंट जात असेल, परंतु तुम्ही जिथे एंट्री केलीत तिथंच ते प्रीमियम जे आहे ते ऑप्शनचं प्रीमियम जे आहे ते आपल्याला ट्रेड होताना दिसतं आणि त्यामुळं काय होतं, तुमचे लॉसेस जे आहे ते वाढताना आपल्याला दिसतात. जेव्हा केव्हा तुम्हाला लॉसेस दिसतात ना, ते टोटल कॅपिटलच्या तुमच्या 10 ते 38% आसपास जे आहे ते आपल्याला जनरेट होताना दिसतात आणि ही जी चूक जी आहे ती प्रत्येक जण करतं. त्या चुकीपासून आपण काहीतरी धडा शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून काय चुका करतात बरं लोक, की कुठल्याही प्रकारचं फिक्स रिस्क पर ट्रेड घेत नाही. लॉसेस जे आहेत ते लार्जर टाइम फ्रेमसाठी ते पकडून ठेवतात. विनर जे आहेत एकदम छोट्या टाइम फ्रेमसाठी पकडतात. ओव्हर लिव्हरेज पोझिशन सायझिंग करतात, ओव्हर ट्रेडिंग करतात मल्टिपल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, इमोशनल एक्झिक्युशन करतात. नाही आता मला काही काम नाहीये, मला ट्रेड करायचंय, ही एक गोष्ट त्यांची थिंकिंग असते. त्याबरोबरच कुठल्याही स्ट्रॅटर्जीवरती 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाबद्दल त्यांनी काम केलेलं कधी नसते आणि पॉसिबली रिव्हेंज ट्रेडिंग जी ती असतं आणि पोर रिस्क रिवॉर्ड जो तो असतो. म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही केल्यात, अगदी 50 ते 60% जरी विन रेट तुम्ही ठेवलं, त्यामुळं तुमचं स्लोली कॅपिटल जे आहे ते ब्लीड होणार आहे, संपणार आहे.
तुम्ही मोठे मोठे ड्रॉडाऊन जे आहे ते एक्सपिरियन्स करणार आहे आणि इनकन्सिस्टन्स मन जे आहे ते तुमच्यामध्ये राहणार आहे. म्हणून ते जर तुम्हाला करायचं नाही तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की दादांनो, आपल्याला जे रिस्क जे घ्यायचे ते एकदम छोटेसे घ्यायचे. मला 60,000चा लॉस घ्यायचा आहे, 50,000चा लॉस घ्यायचा आहे असं नाही. तर माझं रिस्क जे आहे टोटल कॅपिटलच्या 2% 600 ते 800 रुपयांच्या आसपास 30,000च्या कॅपिटलच्या हिशोबाने करू शकतो. प्रॉफिट जे आहेत माझे कमीत कमी जे काही मी रिस्क 600 रुपयांचं घेतलंय त्याच्या डबल 4 टाइम्स 5 टाइम्स 8 टाइम्स मी कन्सिडर करेल. अगदी 1200 पासून अगदी 5,000च्या आसपास. आणि रिस्क जे आहे ते हमेशा छोटं ठेवेल, रिवॉर्ड जे आहे ते हमेशा मोठं ठेवेल. स्टॉप लॉस जो आहे तो मी अगोदर डिफाईन ठेवेल. त्याच्यामुळे माझं मन जे आहे ते कुंकवत राहणार नाही आणि मी त्याला व्यवस्थितरित्या फॉलो करत करत त्याच्यातनं मला काहीतरी चांगल्या पद्धतीचा आउटकम जे आहे ते रिवॉर्ड जो आहे तो तयार होताना मला तिथं दिसू शकेल. म्हणून कायम लक्षात ठेवा की मॅक्सिमम जे रिस्क तुम्हाला ट्रेडमध्ये घ्यायचे ते 1 ते 2% ऑफ कॅपिटल ट्रेड घ्यावा. फिक्स रिस्क टू रिवॉर्ड ठेवा. म्हणजे रिस्क जर 20,000चं घेतलं तर टार्गेट 40,000च्या हिशोबाने ठेवा. तुमची टोटल कॅपिटल जे आहे त्याकडे लक्ष ठेवा. रिड्यूस करा क्वांटिटी, कारण तुमची साईज जी ती पोझिशन साईजिंग इमॅजिनेबल ठेवली गेली पाहिजे, नॉट रिस्क मॅनेजेबल ठेवली गेली पाहिजे, नॉट इमॅजिनेबल. कारण तुमचं स्टॉप लॉस डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे आणि तुमच्या मनाला कंट्रोल ठेवा. फ्युअर सेटअप्स वरती काम करा, एकाच इंडेक्समध्ये एकच एक्सपायरी आणि एकाच स्ट्रॅटेजीवरती, कारण ते तुम्हाला मास्टर करू शकतं. तुम्ही त्याला जर जर्नल जर केलं तर त्यातनं तुम्ही का बरं एंटर केलं, स्टॉप लॉस कुठं ठेवला आणि एक्झिट का केलं, इमोशन्स त्यामुळे तुमचे कंट्रोल होऊ शकतात. आणि इमोशन्सवर किती ताबा तुम्हाला ठेवायचा आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्ही त्याबद्दल आयडिया ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेड करताय तर ओव्हर कॉन्शियस राहू नका. तुम्हाला का बरं ट्रेड करायचंय, का बरं तुम्ही त्या थिंकिंग मध्ये एंटर केला होतात, त्याकडे आपण आयडिया ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर होतो. म्हणून जनरली चेसिंग द ब्रेकआउट कॅन्डल्स ते अवॉइड करा. फार पायवट स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करताय त्या फार पायवट लेवलपासून दूर किंमत गेली त्यापासून दूर राहावा. फेक ब्रेकआउट आहे त्याच्यापासून दूर राहावा. व्हॉल्यूम कन्फर्मेशनच्या विदाऊट कन्फर्मेशन तुम्ही एंट्री करताय त्यापासून दूर राहावा. आणि मिड डे लो व्हॉलटिलिटीमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. सगळ्यात महत्वाचं रिस्क रिवॉर्डचा रेशो जो आहे तो फॉलो करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो. कारण तुम्ही जर त्याला जर फॉलो करत असाल तिकडनं तुम्हाला चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो तिथं क्रिएट होऊ शकतो आणि तिकडनंच तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा रिवॉर्ड जो आहे तो होताना आपल्याला बनताना दिसू शकतो. जर तुम्ही 1%चा रूल जर तिथे घेताय, जर टोटल कॅपिटल तुमची 30,000ची आहे तर त्यामध्ये 30,000 300 रुपयांचंच रिस्क आहे. म्हणजे तुमचं एका लॉटमध्ये प्रीमियमच्या हिशोबाने अगदी तुम्ही 20 रुपयांचंच रिस्क घेताय. 100 रुपयांचा प्रीमियम आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं काम होऊ शकतं. अगदी प्रीमियम 250चा आहे तर त्यामध्ये तुमचा 20% म्हणजे 50 रुपयांचा तुमचा स्टॉप लॉस आणि रिवॉर्ड जो आहे तो 100 रुपयांच्या आसपास आपल्याला होताना दिसू शकतो. म्हणजे स्टॉप लॉस जो आहे तो जास्त होतो तर क्वांटिटी जी ती कमी करणं गरजेचं आहे. जर तुमचं 20 रुपयांचं रिस्क आहे आणि टोटल कॅपिटलचे 1% 300, फक्त त्या 300ला 20 रुपयाने डिवाइड करा. म्हणजे टोटल तुम्हाला किती क्वांटिटी तिथे घ्यायची त्याच्याबद्दलची जी आयडिया जी ती तिथे क्रिएट होताना दिसू शकते. आणि तुम्ही एका चांगल्या पद्धतीच्या रिवॉर्डच्या सिस्टीममध्ये चांगल्या पद्धतीच्या डायरेक्शनमध्ये एक चांगल्या डायरेक्शनला जे येतो तुम्ही फॉलो तिथं करू शकता. जनरली तुम्ही पोझिशन सायझिंग मध्ये काय करताय, अगदी माझ्याकडे एकदम कमी प्रीमियम मध्ये एवढे मला क्वांटिटी भेटतात, अगदी 10,000 37,000 25,000 मला क्वांटिटी भेटतात. मग तुम्ही तिथे एंट्री करताय आणि एंट्री केल्यामुळे तुमचं काय होतंय, तिथं जे लॉसेस जे आहे ते वाढण्याची सगळ्यात जास्त चान्सेस तिथं होतात. आणि जर लॉसेस वाढतात, अगदी 60,000चा लॉस, छोटासा प्रॉफिट, रिस्क मोठं, रिवॉर्ड एकदम छोटासा आणि स्टॉप लॉस ठरलेला नाहीये, मग तुम्ही काय होणार आहे तिथं फसणारे मित्रांनो, त्याच्यापासून दूर राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेडमध्ये एंटर करताय त्या ट्रेडमध्ये एंटर करण्याच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की लार्ज एक्सपान्शन कॅन्डल आहे दूर राहावा, फार फ्रॉम पायवॉट पॉइंट आहे दूर राहावा, फेक ब्रेकआउट होते दूर राहावा, व्हॉल्यूम कन्फर्मेशन घेत नाही दूर राहावा आणि मिड ऑफ डे लो व्हॉलटिलिटी मध्ये जर एंट्री करताय तर त्या चुकीपासून सुद्धा दूर राहणं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आहे. कारण तुम्ही जर त्या चुके जर करताय तर त्या चुकामध्ये तुम्ही तिथनं आउट होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस जे ते असतात. आणि हेच बाकीच्या लोकांच्या बाबतीत जे आहेत हीच गोष्ट होऊ राहिली. म्हणून त्याच्यातनं आपण धडा शिकवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर तिथं ठरतो.
जेव्हा केव्हा तुम्हाला एंट्री करायची तर फर्स्ट 90 मिनिट्स मोमेंटम असतं आणि दुपारी 2:30 नंतर तुम्हाला तिथं मोमेंटमची सगळ्यात जास्त शक्यता जे ती असते. पोझिशन सायझिंग मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की जर तुम्ही हायेस्ट क्वांटिटी घेताय, 2 रुपयांचा, 10 रुपयांचा, 20 रुपयाचा प्रीमियम आहे, तिथं मला एंट्रीसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे आणि मला तिथनं एंट्री तिथं करायची आहे आणि त्या एंट्रीतनं मला एक चांगल्या पद्धतीचं प्रीमियम जे ते काढायचं, तर ती चुकी जी आहे ती त्याच्यापासून दूर राहणं महत्वाचा मुद्दा असतो. ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही जर चेक जर करत असाल तर जनरली बघा, तुमच्या इमोशन्स कंट्रोल ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. कारण जर तुम्ही इमोशन्स कंट्रोल ठेवताय तर त्यातनं तुम्हाला आउटकम जो आहे तो एक चांगल्या पद्धतीचा तिथं होऊ शकतो आणि त्या आउटकम नंतरच तुम्ही एक चांगल्या पद्धतीच्या चांगल्या डायरेक्शनला जे आहे ते जाताना तुम्ही तिथं दिसू शकता. पण जर तुमचा स्मॉल एसएल असेल तर प्रॉफिट आणि लॉस मध्ये तिथं प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे तो बदल होताना दिसेल आणि तो जर बदल तिथं होतोय तर ऑब्व्हियसली तुम्ही नॉन कंट्रोलेबल मध्ये जे ते जाण्याची शक्यता आहे तिथं सगळ्यात जास्त तिथं आपल्याला होताना ते दिसू शकते. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही फॉलोअप जर करत असाल तर नक्कीच तुमच्या भावना तुम्हाला कंट्रोल करायच्या आहेत, तुमच्या ऍक्शन ज्या आहेत त्यांना कंट्रोल करायचंय. त्यामुळं अगोदरच तुम्ही त्याला रिस्कला डिफाईन ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर असतो आणि जितक्या लवकर तुम्ही त्या रिस्कला डिफाईन ठेवताल, जितक्या लवकर त्या गोष्टींना तुम्ही कंट्रोल करताल, तिकडनं तुम्हाला त्याची आयडिया जी आहे त्याचा आउटकम जो आहे तो एकदम प्रिडिक्टेबल होऊ शकतो आणि ओव्हर लिव्हरेजचा धोका जो आहे तो अतिशय कमी होताना तिथं आपल्याला बनताना दिसू शकतो. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींना जे आहे ते लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरी महत्वाची चूक जी होती ती पोझिशन सायझिंग जी आहे अतिशय मोठी लोकांची होते. आता ही पोझिशन सायझिंग जर मोठी होऊ राहिले तर त्यामध्ये काही गोष्टींबद्दल आपण आयडिया जे ठेवणं गरजेचं आहे. 10,000 क्वांटिटी, 18,000 क्वांटिटी, 37,000 क्वांटिटी, इंट्राडे मध्ये ऑप्शन्स मध्ये खरेदी करताना भावनिक ताण होतो, अर्ली प्रॉफिट बुकिंग होतो, उशिरा तोट्याचं बुकिंग होतं, त्यामुळे इमोशनल आपण होतो, एकदम धाराशाही होतो, लॉसेस जे आहे ते एकदम प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतात, त्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉफिट वाढताना दिसत नाही आणि त्यामुळं आपण जो आहे फिअरफुल होतो. आपण म्हणतो या मार्केटमध्ये आपलं काही होऊ शकत नाही, या मार्केटमध्ये आपल्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत आउटकम बेस ज्या आहेत त्या होताना आपल्याला दिसू शकत नाही. मग याच्यापासून आपल्याला दूर दूर राहायचं तर आपण कायम त्या रिस्क रिवॉर्ड बद्दल जे आहे ते आपण डायरेक्शन बद्दल आयडिया ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण तिकडनं आपल्याला एक आउटकम बेस्ड लर्निंग जी आहे ती क्रिएट करायची, ना की आपल्याला एक टुक्का किंवा गॅम्बलर वाली ट्रेडिंग वाली सिस्टीम जी ती करणं गरजेचं आहे. M2M प्रॉफिट लॉस जो आहे तो ग्रीन किंवा लॉस मेकिंग जो आहे तो होत राहणार आहे, त्यातनं आपण दूर केव्हाही राहणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याकडनं आपण आउटकम बेस्ड गोष्टी लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं. पुढची जी चुकी लोकांकडनं होते किंवा त्या चुकांकडे लोक जे आहेत ते दुर्लक्ष करत असतात किंवा एकदम अन इथिकल वेने गोष्टी बघत असतात, ती म्हणजे काय, ती चूक म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक दिवशी त्या चुकाला जे आहे ते फॉलोअप करत असतात, त्या गोष्टींना तुम्ही मोस्ट ऑफ टाइम जे आहे ते बघत असतात, ती म्हणजे काय, स्टॉप लॉस. स्टॉप लॉस म्हणजे काय, पगडी 50 तो दिन 50,000 ही गोष्ट तुम्ही का वजी ती ऐकली असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येतंय की दादा मी जर माझा स्टॉप लॉस जर आज व्यवस्थितरित्या जर फॉलो जर केला तर त्यातनं मला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जे आहे ते तयार होताना दिसू शकतं. पण ते जर स्टॉप लॉस मी जर आज फॉलो केला नाही तर तो मला माझी कॅपिटल पूर्ण घेताना आपल्याला दिसू शकतं. म्हणून तुमचे जे लॉसेस जे आहेत ना, कधी कधी टोटल कॅपिटलच्या 10%, कधी कधी टोटल कॅपिटलच्या 14%, कधी -21%, -38% आपल्याला होताना दिसतात आणि यामध्ये एकच निश्चित नियम प्रणाली जी ती फॉलो केली जात नाही. आपण आपल्या स्ट्रॅटेजीला, आपण आपल्या प्लॅनला फॉलो करत नाही, उलट आपल्या प्लॅनला न फॉलो करता आपण भावनांच्या वरती आधारित थांबण्याचा आपला निर्णय जो तो असतो. भलेही आपली पिवट स्ट्रॅटेजी आहेत परंतु त्यामध्ये आपला काहीतरी स्टॉप लॉस जो आहे तो आपण फॉलो करण्याचा अगोदर ठरवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आणि जर आपण तो फॉलो करू शकत नसू, जर आपण टोटल कॅपिटलच्या 1 किंवा 2%च्या हिशोबाने जर आपण त्याच्यात एक्झिट कंडिशन्स फॉलो करत नसू तर नक्कीच आपण त्यामध्ये फसण्याचे जे चान्सेस जे ते सगळ्यात मोठे तिथं होऊ शकतात आणि ह्या गोष्टींना आपण तिथं बघणं गरजेचं आहे. म्हणून एक रॉंग ट्रेड जो आहे तो तुमची टोटल कॅपिटल जी आहे घालू शकतो आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं, त्याला आपण व्यवस्थितरित्या रिगरसली फॉलो करणं सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. थिटा आणि टाइम डिके सुद्धा एक महत्वाचा रोल आपल्याला ऑप्शन्स मध्ये प्ले करताना दिसतो. त्याकडे सुद्धा आपण एक बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मी कायमच प्रॉफिटेबल होऊ शकतो, मग त्यामध्ये तुम्हाला लेट एंट्री म्हणजे प्रीमियम मागे तुमच्या प्रीमियमच्या अगेन्स्ट हा टाइम डिके जो आहे तो काम करत असतो आणि तो टाइम डिके जर तुमच्या अगेन्स्ट जर जाऊ राहिला तर त्यातनं
तुमचा कार्यक्रम होण्याची सगळ्यात जास्त शक्यता जी तिथं असते. म्हणून ह्याकडे लक्ष ठेवा, की बाबा मला जर पायवॉट मोमेंटम स्ट्रॅटेजीमध्ये जर मला एंट्री करायची तर तिथं 9-20 ते 11-15 एटीएम ऑप्शन मध्ये ब्रेकआउट जर होऊ राहिलंय लगेच एंट्री, आणि त्यामध्ये पण व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन ठेवणं सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आहे. आणि मी जर ते बघू शकत नसत असेल तर ऑटोमॅटिकली तिकडनं माझ्यासाठी एकदम चुका होण्याची जी शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला होताना तिथं दिसू शकते. आता दुसरं महत्वाचं काय ते म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे मी प्रत्येक ट्रेडमध्ये किती रिस्क घेतोय याची मला माहिती अगोदर असणं गरजेचं आहे. कारण माझा इमोशनल अनबॅलन्स जर मला टाळायचा आहे तर त्या रिस्क मॅनेजमेंट बद्दल मला विचार करणं सगळ्यात महत्वाचं ठरतं. म्हणून प्रत्येक ट्रेडमध्ये माझा रिस्क जो आहे तो 1% असला पाहिजे. प्रीमियमच्या अगेन्स्ट माझा टॉप स्टॉप लॉस जो आहे तो 20%च्या आसपास असला पाहिजे. मिनिमम टार्गेट जो आहे तो 1:2 रिस्क रिवॉर्डच्या आसपास असला पाहिजे. आणि 2 लॉस नंतर मी ट्रेडिंग जी ती बंद करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये मी जर लटकत बसत असलो तर ऑब्विसली माझी कॅपिटल डाऊन होण्याची, माझी मानसिक क्षमता, माझं मन भरकटण्याची क्षमता जी ती सगळ्यात जास्त आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. म्हणून इमोशनली आपण त्यावरती फोकस करणं, इमोशनली आपण त्या गोष्टींना अंडरस्टँड करणं हे सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर जे आहे ते होताना आपल्याला तिथं दिसतं. म्हणजेच काय, जर टोटल कॅपिटलच्या मी जर 20% जर रिस्क जर घेतोय म्हणजे एक जर माझ्या अगेन्स्ट जर ट्रेड जर जाऊ राहिला तर तिथं मी आउट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे ते आहेत. आणि त्यातनं तुम्हाला काही भेटणार नाही, उलट तुमची डोकेदुखी जी ती वाढताना दिसेल. आणि ती 1%चा रिस्क असताना काय सिच्युएशन असू शकते, 2%चा रिस्क असताना काय सिच्युएशन असू शकते ते सुद्धा मी तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या ऑलरेडी सांगितलं आहे. टेबलच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात तिथं येईलच. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींना आपण जर वेळोवेळी जर फॉलो करत असाल तर ऑटोमॅटिकली रिस्क मी 1%ची जर घेतोय टोटल कॅपिटलच्या, प्रीमियमच्या 20%च्या आसपास जर घेतोय, तिकडनं मला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील. आणि त्याचा उपयोग जो आहे तर मी वेळोवेळी एक चांगल्या कन्सिडरेशनला, चांगल्या पोझिशनला जे आहे ते करू शकेल. आणि तिकडनं मी एका डायरेक्शनल ट्रेडरच्या हिशोबाने जे आहे ते काम करताना मला तिथं दिसू शकतं. ह्या छोट्याशा गोष्टी जर तुम्ही बघत असताल तर नक्कीच त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा आउटकम जो आहे तो तुम्हाला क्रिएट होताना दिसू शकतो. आणि तिकडनं तुम्ही एक चांगल्या प्रकारचा ट्रेडर होण्याची शक्यता, चान्सेस जे आहेत ते तुम्हाला होताना तिथं दिसू शकतात. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टी ज्या आहेत त्यांना जर तुम्ही फोकस जर केलं, भले रिस्क रिवॉर्डचा हिशोब असेल, भले बाकीच्या गोष्टी असेल, त्यांना जर तुम्ही फोकस आउट करत असाल, जर टोटल कॅपिटल तुमची 30,000 आहे त्याच्या अगेन्स्ट 1%चा जर तुम्ही रिस्क तिथे घेताय, म्हणजे काय, टोटल कॅपिटलच्या अगेन्स्ट तुम्ही रिस्क घेऊन तिथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवता की बाबा माझा प्रीमियम 100 रुपयांचा आहे, म्हणजे 20 रुपयांची माझी रिस्क आहे. 300 रुपयाला 20 रुपयांनी डिवाइड जर केलं तर त्याच्यामध्ये मला किती क्वांटिटी घ्यायची आहे ती मला डिफाईन होऊन जाईल. आणि त्याच्यानुसार माझा रिस्क कितीचा आहे आणि रिवॉर्ड कितीचा आहे हे आपल्याला डिफाईन तिथं होताना दिसू शकतं. आणि ह्या चुका जर तुम्हाला वेळोवेळी टाळायच्या असतील, ह्या चुकांच्या अगेन जर तुम्हाला काम करायचं असेल तर जर्नल ट्रेडिंग ठेवणं, जर्नल बद्दल फोकस करणं, आणि त्यामध्ये आपण काय काय गोष्टींना लक्ष देऊ शकतो त्याकडे आपण आयडिया ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो होताना दिसू शकतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, जसं की आता या तुम्हाला स्लाइड वरती 1%चा रिस्क तुमचं जर असेल तर त्या रिस्क मध्ये तुम्ही किती स्टॉप लॉस प्रीमियमच्या हिशोबाने ठेवू शकता. 2 कंडिशन असतील, एक प्रीमियम 100 रुपयांचा आहे आणि दुसरा प्रीमियम जो आहे तो 250 रुपयांचा आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही किती रिस्क त्या प्रीमियमच्या हिशोबाने स्टॉप लॉस ठेवू शकता त्याकडे आयडिया येणं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतं. कारण तिकडनं तुम्हाला कळतं की बाबा 100 रुपयाचा प्रीमियम जर आहे, 1%चे रिस्क जर घेतो त्यामध्ये 20 रुपयांचा तिथं हे असेल, आणि क्वांटिटी ज्या आहेत त्या माझ्या 1%मध्ये फक्त 15 क्वांटिटी येतील आणि 2%मध्ये त्या 30 होतील. जर मी 1%चा रिस्क 250च्या प्रीमियम वरती घेतो तिथं फक्त माझ्या 6 क्वांटिटी येतील. आणि जर तो 250चा प्रीमियम 2%च्या रिस्क वरती असेल तर 12 क्वांटिटीचा माझा रिस्क होताना दिसू शकेल. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग याच्यापैकी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्यापैकी कुठल्या रिस्क ज्या आहेत तुम्ही आतापर्यंत घेतल्यात आणि कशा पद्धतीने घेतल्यात नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.